अजून एक अशी गोष्ट आहे तुम्हाला कदाचित वाटत असेल की मला कशाची खंत नाहीये, कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलेलं नाहीये. पण आहे रे, प्रत्येकाला खंत आहे, प्रत्येकाला वाईट वाटतं. कारण प्रत्येक जण आशेवर असतो. मला काहीतरी करायचंय आणि ते माझ्या होत नाहीये. काहीतरी मध्ये येतंय, कोणतरी मध्ये येतंय. पण मग मलाही वाटतं ना वाईट. मलाही वाटतं मी एवढी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, मला काही मिळालं की नाही मिळालं. मी काय केलं, काय करतोय? पण खरं सांगतो, मी कालही काम करत होतो. मी आजही सातत्याने काम करतोय. मी उद्याही काम करत राहणार आहे. कारण माझ्याकडे खरंच रिक्षा आहे. ती रिक्षा माझं पोट भरते. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं आपण डिपेंड होत जातो एखाद्यावर, या इंडस्ट्रीवर, की हे माझं करियर आहे, मी ह्यातून पैसे कमवेन. पण जरुरी नाहीये. हा छंद आहे. हा छंद माझा दुसऱ्याला आवडला तर तो त्याचे मला पैसे देईल. त्याला नसेल आवडत तर. आणि ज्या दिवशी त्याला आवडेल तेव्हा कदाचित मला भरभरून पैसे येतील की. मग तोपर्यंत काय? मला तर माझं पोट भरायचंच आहे ना. मी माझं पोट भरतोय आणि मग मी रिकाम्या डोक्याने, आनंदाने काम करतोय आणि काम करत राहणार आहे. बरं मला बऱ्याच जणांनी ना हेही सांगितलंय, की "अरे येईल रे, तुझंही नशीब उघडेल." प्रत्येकाचे दिवस यावे लागतात. तुझा कदाचित दिवस नसेल, येतील दिवस. पण मला असं वाटतं, की माझा रोजच दिवस असतो. कदाचित त्यांचं नशीब उघडायचं असेल. मी तर रोजच जातो त्यांच्याकडे भेटायला, बोलायला, काम मागायला. मी रोज माझं नशीब घेऊन जातो उघडं करून. "हा बघ मी आलोय." त्याला कदाचित नको असेल. तो त्याचं नशीब बंद करत असेल ना. कदाचित त्याच्या नशिबात मी नसेल ना. पॉझिटिव्हच आहे की हो. त्यानेही त्याचं नशीब उघडावं. कधीतरी घेऊन बघावं. बरा नट आहे, उद्या पण करत राहणार आहे. आणि त्यासाठीच मला असं वाटतं, की स्वतःचं काहीतरी करावं. मग कदाचित माझ्या डोक्यात असंही येतं, की बरेच जण मला तेव्हा सांगत होते, की "चांदणे माझ्याकडे स्क्रिप्ट आहे तुझ्यासाठी." आईला! मी खुश. फायनान्सर घेऊन ये ना, कोण असेल तर बघ. आईला मग फायनान्सरच शोधायचा असेल, तर मी बरा डिरेक्टर बघेल ना. काय चुकीचा विचार केला होता मी तेव्हा? नाही, मी हे कुणाला बोलून नव्हतं दाखवलं. अशी अजून एक गोष्ट आहे, की बऱ्याचदा फोन केल्यावर आपण म्हणतो, "काय चाललंय?" "अरे जरा लिहितोय सध्या. आलंय ते पूर्ण व्हायला आलंय आता आणि मग नंतर करेन." "हां, मग मला काम देशील का?" असं आपण नेहमी बोलतो ना. तर मी एकाला उलट बोललो होतो. मी म्हटलं होतं, "ते पूर्ण झालं ना, का एक काम कर शेवटचं पण आत्ताच उलटं कर आणि त्याच्यावर मागे लिही रमेश चांदणे." "का रे?" "अरे तू पूर्ण झाल्यावर जेव्हा ते पलटी मारशील ना, तर तुला डायरेक्ट रमेश चांदणे दिसेल. म्हणजे तू म्हणणार नाहीस, 'अरे तुझा फोन नंबर नव्हता. अरे तू आठवला नाहीस. अरे तुला काम द्यायचं तर तुला शोधायचं कुठे? अरे कुणी तुझं नाव सजेस्ट केलं नाही.' हे सगळं बाजूला होईल. नाव डायरेक्ट दिसेल ना. म्हणजे मी आजही माझं नशीब घेऊन चाललोय. तुम्ही पण बघा. करूया ना एकत्र काम." बरं, तुम्हाला हेही वाटत असेल मला वाईट वाटत नाही, दुःख वाटत नाही. खूप आहे हो इथे, खूप भरलंय. पण ना चेतन दळवी हे नाव मी प्रकर्षाने घेईन. मी नाटक करत असताना त्यांना पाहिलं होतं. सतत हसमुख चेहरा. एकटे उभे असायचे गडकरी रंगायतनमध्ये कधी त्यांचा शो असला मागे-पुढे किंवा असे आले, तर मी त्यांना तिकडे पाहिलंय. मी बाहेर कुठे फार फिरलो नाही त्यामुळे नाही बघितलं. पण मी तिथे पाहिलंय. हसतमुख चेहरा सतत. आईला म्हटलं यार ये है पॉझिटिव्हिटी. आपल्याला बरेच जण सांगत असतात आनंदी राहा, समाधानी राहा, पॉझिटिव्ह राहा. म्हटलं राहा हे सांगणारे वेगळे हे मला दिसतायत. क्या बात है! खरंच मी हसायला लागलो आणि कदाचित जिंकलो. आणि एवढे सगळे आनंदाचे, दुःखाचे क्षण या इंडस्ट्रीने दिले असताना किंवा काम करत असताना आपण नेहमीच विचार करतो की या इंडस्ट्रीने मला काय दिलंय? परत एकदा दुसऱ्याकडून अपेक्षा. तर या इंडस्ट्रीने मला खरंच आनंद दिलाय. मी माझा आनंद उपभोगलाय. मी माझ्या कामातून माझा आनंद मिळवलाय. मी माझ्या आनंदाने, माझ्या कामाने इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळं मला इंडस्ट्रीने दिलंय. आणि तरीसुद्धा आहेत बरेच दिग्दर्शक, निर्माते, लेखक यांनी विचार करावा. आणि मला हेच वाटतं, की इंडस्ट्रीकडून मी अजूनही काम करतोय, करत राहणार आहे.
तुम्ही पण काम द्यावं.